भाऊ काय सांगाल, एक स्त्रीच्या मागे पत्नीचा हात पहिल्यांदाच पाहतोय आणि संपूर्ण कुटुंब आज तुमचं मासुगर कुटुंब एकमुखाने आपल्या उमेदवार मागे उभं राहिलेलं आहे. हा कुटुंब, हा पाठिंबा आपल्यासाठी काय अर्थ दर्शवतो, काय भावना आहे? मी गेले 15 वर्षापासून सामाजिक ह्याच्यात काम करत आहोत आणि अनेक रात्री अपरात्री मी प्रत्येक ह्याच्यात समाजसेवेमध्ये मी माझी कणखर भूमिका घेत आलो आणि हाच आमच्या आजोबा शंकरराव मासुळकर ज्यांनी माझे जे संस्कार घडवले की गोरगरीब असतील, विविध जाती धर्मातील लोक असतील, त्या सगळ्यांना हाताला धरून त्यांची समाजसेवा करणे हा आदर्श माझ्या कुटुंबाने घालून दिला आणि त्यांच्याच पावला पाऊल ठेवून मी हा समाजसेवेचा व्रत घेऊन गेली 15 वर्ष समाजात काम करतो आणि त्यामुळेच मला माझ्या परिवाराने, मासुळकर परिवाराने एकमुखाने पाठिंबा देत माझ्या पत्नीला जी उमेदवारी मिळाली त्याला त्यांनी पाठिंबा दिला आणि माझ्या परिवारात धरून मी आज या निवडणुकीत उतरलो आहे आणि मला या निवडणुकीत ज्यावेळेस मी लोकांना भेटतोय तर अतिशय चांगला त्यांचा रिस्पॉन्स या सगळ्या निवडणूक प्रक्रियेत मला माझ्या वतीने दिसतोय. एकंदरीत पाहिलं तर उमेदवारी आणि निवडणूक याच्यामध्ये आरोप प्रत्यारोप हे होतच राहतात. जर आत्ताच एक आपल्याकडे एक आरोप आणि प्रत्यारोप करण्यात आलेला आहे की काही जातीय निर्माण करण्याचे अपेक्षित फोटो तुमचे व्हायरल होत आहेत, त्याबद्दल काय माहिती आहे? अतिशय हास्यास्पद आहे हे. खरं तर विरोधकांना 10 वर्ष संधी भेटली, त्यांनी त्यांची कामं सांगण्याच्या ऐवजी, कारण त्याच्याकडे काम सांगायला नाहीच आहे, तर त्यांच्याकडे काम काय आहे किंवा काम सांगण्यासाठी नाहीये, तर मग काय मत मिळवण्यासाठी काय करायचं? जातीत तेढ कसं निर्माण होईल आणि त्या माझ्यावर आरोप कसे करतील हे त्यांनी आता सध्याचा विडा उचललेला आहे आणि कुठलाही त्याला अर्थ नाही. माझ्या नावावर कुणाला एक साधी कानाखाली मारल्याची एनसी सुद्धा नाहीये. त्यांनी चेक करावं आणि मग बोलावं की बाबा आरोप करताना किंवा तुम्ही कुणावर आरोप करताय, काय करताय. एक माणूस सिंगल त्यांनी मी राजकारण सोडून देईल की बाबा की त्यांनी आरोप सिद्ध करून दाखवा की मी जातीय तेढ निर्माण करणारे मी कुठली भूमिका केलेली आहे आणि कुठं मी कुणाला कानाखाली मारली, असं एक जरी एनसी त्यांनी मला पोलीस स्टेशन मध्ये दाखवली तर मी माझा राजकारणातून आजच निवृत्ती जाहीर करेन. सर, हाच प्रामाणिकपणा आणि संयम आपण आतापर्यंत बाळगत आला. इतकं सगळं होत असताना आपण संयम राखून काम करत आहात, हे बळ नक्की कुठून भेटते, काय कुठून प्रेरणा घेतली? मी पहिल्यापासूनच मी माझ्या मासुळकर परिवाराने, माझ्या शंकरराव मासुळकर आजोबांनी माझ्या एकदम चांगले संस्कार केले. संयम मला अख्खा प्रभाग नंबर 9 अतिशय संयमी म्हणून मला ओळखतो. माझी कामाची पद्धत त्यांनी गेली 13-14